तुम्ही आपलं स्थान कुठे आहे, कुठल्या पक्षात आहात हे पहिलं तपासावं। सातारा जिल्ह्यातील जनता अनिल देसाई या पात्राला चांगलीच ओळखते। अनिल देसाईंची लबाड लांडगे ढोंग करते, कोणाला तरी खुश करायचं सॉन्ग करते अशी अवस्था। मेलेल्या मड्यावरचा लोणी खाणारा कथाकथित नेता अनिल देसाई आहे। आमदारांवर बोलताना जरा सांभाळून, नाहीतर जशास तसे उत्तर, शिवाजीराव शिंदे यांचा इशारा। भाजपा आमदार जयकुमार गोरेंवर सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाईंनी मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा आमदार असा उच्चार केला होता। त्यावर बोलताना भाजपचे मंडळाध्यक्ष शिवाजीराव शिंदे म्हणाले, अनिल देसाई हे लबाड लांडगा आहे आणि कोणाला तरी खुश करायचं म्हणून आमदारांवर टीका करण्याचं सॉन्ग करते। यामुळे असे वक्तव्य त्यांच्याकडून होत आहेत। अनिल देसाईंनी मृत व्यक्तींच्या नावे बोगस कर्ज काढून मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे पाप केले असून पुराव्यानिशी मैदानात येण्याचे खुले आव्हानच त्यांनी देसाईंना केले आहे। पाहुयात सविस्तर शिवाजीराव शिंदे काय म्हणाले ते। गेले अनेक दिवस या तालुक्यामध्ये काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीचं स्वप्न बघून अतिरंजित अशा स्वरूपाचं स्वतःचं महत्व वाढवण्याच्या उद्देशापोटी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं दोषारोप करतायत किंबहुना चिखलफेक करण्याचं काम करतायत। खरं पाहिलं तर ज्यांच्या तोंडून हे वाक्य येत आहेत, खास करून स्वतःला भावी आमदार समजतायत, ज्यांनी पाठीमागे एक वेळ विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे, आपलं अमानत डिपॉझिट जप्त झालेले आहे, तालुक्याचे सुपुत्र म्हणणाऱ्यांना 4थ्या क्रमांकावर मला वाटतं त्यावेळेला राहावं लागलं आणि आज पुन्हा एकदा त्यांना स्वप्न पडायला लागले आणि ते स्वप्न पडत असताना कदाचित स्वप्नातच बडबडतायत की काय, अशा स्वरूपाचं साधारणतः आमदारांच्या बाबतीमध्ये खास करून मायनी मेडिकल कॉलेजच्या संबोधन कुठल्याही मुद्द्यानं ज्या वेळेला आमदारांना टीका करता येत नाही, विकासाच्या मुद्द्यावरती लोकांच्या मध्ये असणारी त्यांची प्रतिमा आणि हे एकंदरीत बघितल्यानंतर मायनी मेडिकल कॉलेजच्या अनुषंगानं त्या ठिकाणी मेलेल्या मड्याच्या टाळूवरती लोणी खाणारे आमदार अशा स्वरूपाचं अनिल देसाई सारख्या व्यक्तीनं आमदार जयकुमार गोरेंच्या वरती बोलणं म्हणजे अत्यंत मूर्खपणाचं वक्तव्य आहे। पहिल्यांदा मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि अनिल देसाई, आपण आपली अगोदर पात्रता तपासा, आपली जनमानसातली प्रतिमा तपासा आणि आपण काय उद्योग आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये आणि बाकीच्या कर्तबगारीमध्ये केलेत हे जर बघितलं तर तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आपल्याला तोंड दाखवणं सुद्धा अक्षरशः मुश्किल होईल। ही एकंदरीत परिस्थिती आहे। खास करून ज्या महाबळेश्वरवाडी विकास सेवा सोसायटीचे आपण चेअरमन म्हणून गेली अनेक वर्ष काम करताय, त्या महाबळेश्वरवाडी विकास सेवा सोसायटीमध्ये अक्षरशः त्या व्यक्तींना माहिती नाही की आपल्या नावावर कर्ज काढली जात आहेत, लाखोची कर्ज काढली जात आहेत। काही व्यक्ती मयत आहेत, 5-6 वर्ष झालं ती मयत आहेत आणि त्या मयतांच्या नावावर सुद्धा या अनिल देसाईंनी आपल्या संस्थेमध्ये त्या लोकांच्या नावे खोटी कर्ज काढून त्या ठिकाणी अफार केलेला आहे आणि तो अफार उघडकीस आल्यानंतर खास करून आम्ही कोल्हापूरचे महानिबंधक यांच्याकडे तक्रार केली, त्या ठिकाणी DDRच्याकडे तक्रार केली, लेखी पुराव्यासह आपण हवेत बाण मारताय परंतु आमच्याकडे लेखी पुरावे आहेत की आपण कशा पद्धतीनं मयत असणाऱ्या व्यक्तीच्या नावावरती कर्ज काढून सर्वसामान्य जनतेला लुबाडण्याचं काम केलेलं आहे। खऱ्या अर्थानं जयकुमार गोरेंनी या तालुक्यामध्ये असणारं मेडिकल कॉलेज वाचलं पाहिजे आणि ज्या देशमुखांचा आपण पुळका आणताय त्या देशमुखांनी काय देवे लावलेत, MBBS ची मान्यता नसताना MBBS च्या नावावरती अनेक विद्यार्थ्यांच्याकडून या ठिकाणी 30-40 कोटी रुपये आपण घेतले, 147 कोटींचे त्यांच्यावरती चेक बाउन्सचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। हे देशमुख महाशय जेलमध्ये सडक होते लोकांच्या देण्यासाठी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आणि हे मायनी मेडिकल कॉलेज राहते की जाते अशा स्वरूपाची परिस्थिती असताना त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, ज्या जयंत पाटील सांगताय ना प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या काळामध्येच हे महाशय जेलमध्ये होते, त्यांच्या काळामध्येच लोकांच्या फसवणुकी झाल्या,
त्यांना पाठीशी घालायचं काम हिने केलं. अडचणीत असताना मग त्या काळामध्ये कुणी या महाशयाला हात दिला नाही. हे देशमुख जयकुमार गोरेंच्या पायाशी आले आणि काही करून यामध्ये मार्ग काढा, कॉलेज वाचलं पाहिजे आणि मला यामध्ये मदत करा. आणि त्यावेळेस जयकुमार गोरे भाऊनी त्या ठिकाणी मदत केली, ते कॉलेज वाचवलं, यांना यांची असणारी देणी भागवली, पैसे दिले आणि मग त्यामध्ये भाऊंची भागीदारी झाली असेल किंवा त्यामध्ये ते शेअरधारक झाले असतील. पण हे करत असताना केवळ आणि केवळ जयकुमार गोरे म्हणून कुठल्या मुद्द्यावरती बदनाम करता येईल म्हणून हे देशमुख नावाचं पिल्लू हाताशी धरून राष्ट्रवादीतनं हे रचलेलं कुंभांड आहे. याच्या पाठीशी बारामती करायची ताकद आहे, याच्या पाठीशी फलटण करायची ताकद आहे. संपूर्ण जिल्ह्यातील विरोधकांना पुरून उरणार हे नेतृत्व मान तालुक्यामध्ये आज ज्या पद्धतीनं प्रस्थापित होतं हे पाहताना सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आज ज्या पद्धतीनं काम करतात, कुठलाही दुसरा मुद्दा निवडणुकीमध्ये आज वापरला तर तो फोल ठरेल याची भीती या मूर्ख लोकांच्या डोक्यामध्ये आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज हे मुद्दे काढून जाहीर आवाहन केले विधानसभेमध्ये. जिथं कायदा बनवलं जातं त्या ठिकाणी आमदार महोदयांनी सांगितले कुठलीही चौकशी नेमा, त्या चौकशी समितीचे अध्यक्ष जयंत पाटलांना नेमा. असं आव्हान देणारा हा आमचा नेता आहे. आणि तुम्ही कुठल्या भाषा करताय? महाबळेश्वर वाडीचे सगळे जे नुकसानदायक शेतकरी आहेत ते सगळे माझ्याकडे आले होते आणि कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय झालाय, कशा पद्धतीने अनिल देसाईने आम्हाला कोट्यावधीला गंडा घातलाय. अनिल देसाई ही याची जबाबदारी झटकू शकत नाही. आपण चेअरमन आहे आणि चेअरमन फक्त सचिव कसा करू शकतो? मयत असणारी व्यक्ती तिला कर्ज कसं दिलं जाऊ शकतं? एकदा दिलं जाऊ शकतं, दोनदा दिलं जाऊ शकतं, 3-4 वर्ष त्या माणसाच्या नावे लाखोचं कर्ज आहे. आणि मग आज त्या मयत व्यक्तीचं कर्ज भरलं कोणी? त्या अधिकाऱ्यांना वेटीस धरून त्यांच्या नावावरती बोगस कर्ज काढून आज ती त्या ठिकाणी भागवली गेली त्यांची काही लोकांची. आजही लोकांची, बऱ्याच लोकांची त्या ठिकाणी तक्रार आहे. चौकशीचा फारसा केला जातोय. जिल्हा बँक खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये आपला नावलौकिक सांभाळून आहे. विषय इतके गंभीर आहेत की सामान्य माणसांच्या मुलांना नोकरीला लावतो म्हणून लाखो रुपये घेतलेत. काही माणसं गेली तर आज भीतीपोटी कुठे बोलू शकत नाही, कारण हा जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष आहे. हे उठबस मोठ्या लोकांशी आहे. रोज लोक जात आहेत आणि रोज लोक त्या ठिकाणी पायपीट करून त्याच्या दारात उमरे झिजवत आहेत, परंतु त्यांचं कुणाचंही आज देणं दिलं जात नाही. फक्त तुम्ही उचलेगिरी खेळून राजकारण करता. आपला महत्वाचा मुद्दा, आपण काल कुठं होता, आज कुठं आहे? आज आपल्याला सिंबॉल तरी आहे का? आपण बोगस कुठल्याही पक्षाचं म्हणते ते का नाही, दुसरं कुणा तरी लावायचं. कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आपला दूरदृष्टा वाचता नव्हता, आपली हकालपट्टी केली असताना भारतीय जनता पार्टीचा सिंबॉल आपण वापरत होता. आणि आज आता मला दिसतंय की तुतारीचं चिन्ह आपल्यामध्ये दिसतंय. तुतारीवाल्याने विचारलं तर म्हणते ते बिनबुलाय मेहमान, त्याला कोणी आम्ही विचारत नाही, त्याचा राष्ट्रवादी संबंध नाही. मुळात आपलं स्थान कुठं आहे? जनतेमध्येही नाही, कुठल्या पक्षामध्येही नाही. असं असताना आपली तेवढी पात्रता नाही, आपली तेवढी मी तर म्हणेन लायकी नाही की जयकुमार गोरे भाऊंच्यावरती आपण बोलावं. एवढे आपण नक्कीच आपली उंची नाही. त्यामुळे बोलत असताना आपण भान ठेवावं. इतक्या बोलण्याची वेळ आज आपण आणलीच तर आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल की आपण अशा पद्धतीचं जर भविष्यामध्ये बोलत राहाल तर तशाच पद्धतीचं आम्हालाही उत्तर द्यावं लागेल. आमदारांना बोलत असताना आमदार आहेत, हॅट्रिक आमदार आहेत, सातत्यानं जनतेमध्ये आपण एवढ्या सगळ्यांनी पाठीमागच्या वेळेला एक करून सुद्धा तुम्हाला पुरून उरणारा आमदार आहे. आणि आज तर त्याच्याही पुढे जाऊन आज तालुका पाण्यामध्ये आपण बघतोय, सर्व पाण्याच्या योजना या ठिकाणी मार्गी लागतायत. पाणी तालुक्यामध्ये येतंय, रस्त्याचे प्रश्न सुटतायत. सामाजिक एकोपा जपत, आपली विश्वासार्हता जपत, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन, गावकोसाबाहेरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी आमदारांचं राजकारण चालू असताना आपली विश्वासार्हता जनतेमध्ये कुठल्याही स्वरूपाची नाही. केवळ बोलबच्चनपणा, कुणाचा तरी पाठिंबा घेऊन, कोणीतरी आपल्याला सांगितल्यानंतर, आमदारांवर टीका करा म्हणून सांगितल्यानंतर कुणाला तरी खुश करण्यासाठी आपण हे बोलत असला तरी सुद्धा या तालुक्यातली, या मतदारसंघातली नव्हे तर आपल्या सातारा जिल्ह्यातली संपूर्ण जनता हे अनिल देसाई नावाच्या पात्रावर ओळखते. कारण केवळ लबाडी, केवळ आणि केवळ लोकांच्या मध्ये फसवणूक करणं. काल परवा मी बघितलं बूथ अध्यक्षांचा मेळावा. अरे तुला पार्टीच नाही, तुझा बूथ अध्यक्षांचा मेळावा घेतो कसा? बूथ मेळावा होता का भूत मेळावा घेतला होता असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे. आणि म्हणून मी सांगेन की अनिल देसाई हे केवळ लबाड लांडगा आहे. लबाड लांडग ढोंग करते. हा डोंगे आहे, हा सोंगे आहे. आणि ह्या सोंगाड्याला या तालुक्यातली जनता अजिबात थारा देणार नाही. त्याच्या कुठल्याही गोष्टीवरती या ठिकाणी विश्वास ठेवला जाणार नाही. पाठीमाग आपण सगळे एक होता तरीही आमदार आपल्याला भरून पुरले आणि आता तरी त्याही पुढे गेले. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणानं आपण किती गरळ ओकली, काही केलं तरी या वेळेला जयकुमार गोरे भाऊंचा वारू कोणी रोखू शकणार नाही.
या तालुक्यातला युवक असेल, या तालुक्यातला सर्वसामान्य अबालवृद्ध असेल, महिला भगिनी असतील, राज्य शासनाने दिलेल्या योजना असतील, या सर्वांचा एकंदरीत विचार करता दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावरती आमदार जयकुमार गोरेंना परास्त करता येत नाही. अनिल देसाईला माझं आव्हान आहे, खास करून उद्या प्रेस घ्या, समोरासमोर आपण प्रेस घ्या, त्या प्रेसमध्ये मी यायला तयार आहे. आपण मैतांच्या नावावरती कर्ज काढली का नाही? आपण म्हणाल काढली, कुणी ते अधिकारी दोषी असतील. अरे पण तुम्ही चेअरमन आहे ना, चेअरमनला माहित नाही का आपल्या गावातले माणूस माहीत किती दिवस झालाय? म्हणून बोलताना आपण मात्र मेलेल्या मड्याच्या टाळूवरती लोणी खायचं आणि दुसऱ्याकडे बोट करायचं असं चालणार नाही. खऱ्या अर्थानं अनिल देसाईवरती कारवाई झाली पाहिजे, त्याचं जिल्हा बँकेचं पद गेलं पाहिजे, जिल्हा बँकेचं संचालक पद रद्द झालं पाहिजे आणि अशा लबाडांना तालुक्यामध्ये थारा मिळता कामा नये अशा स्वरूपाची भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. एवढाच या निमित्ताने इशारा देतो. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.